नमस्कार, मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण छोटंसं हँड पर्स कसं बनवायचं. जास्त खूप अवघड नाही आहे मैत्रिणींनो. तर आता मी इथं एक कापड घेतलेलं आहे, ब्रोकेडचं आहे. तर मी ते स्पेशली हे छोटे छोटे हँड पर्स बनवण्यासाठी असे जे ब्लाऊज पीस असतात ना ते घेतलेले आहेत मी. तर मी हे जे ब्लाऊज पीस आहेत ते मिशोवरून मागवलेले आहेत. तर याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. जर कोणाला घ्यायचे असतील हे ब्लाऊज पीसचा कॉम्बो सेट तर तुम्ही त्या लिंकवरून घेऊ शकतात. खूप छान आहे ब्लाऊज पीस मैत्रिणींनो. हे मल्टीपर्पज यूज आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवायचं असेल तर त्यासाठी पण छान आहे. किंवा मग याच्यापासून तुम्हाला जर बटवा बनवायचा असेल, मोठी शोल्डर बॅग बनवायची असेल, स्लिंग बॅग बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात. आता मी याच्याने छोटीशी अशी हँड पर्स बनवणार आहे, जी आपल्याला सहज कुठंही आपण छोटंसं असं मार्केट वगैरेमध्ये गेलो तर एक मोबाईल, थोडीशी कॅश किंवा आपले ATM कार्ड वगैरे, चावी असं आपण त्यात ठेवू शकतो आणि कॅरी करू शकतो. तर त्याच्यासाठी छोटीशी अशी बॅग आहे. तर आता बघा मी इथे रेक्टँगल पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीसचं. त्यानंतर मी इथं रबर शीटचा वापर करते. तर रबर शीट घेतलेला आहे आणि एक अस्तर घेतलेला आहे कॉटनचं. आता इथं नॉन ओव्हनचं कपडा आपण यूज करू शकतो. तर मी तुम्हाला अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की नॉन ओव्हन कुठलं आहे आणि आपण ते कसं यूज करायचं. तर इथं मी ते तिघं रेक्टँगल पीसने कट करून घेतलेले आहे आणि व्यवस्थित सेट करून, हाताने सेट करून करून एक एक शिलाई मी टाकून घेते आहे. मैत्रिणींनो बघा, इथे थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण आपण जर एकसारखं जर शिलाई टाकत गेलो ना तर कापड आपलं सरकतं आणि रबर शीट पण सरकतं. मग त्यावेळेला काय असतं, आपल्याला एकाकडे कापड जास्त होतं आणि दुसरीकडे कापड कमी होतं. तर तसं होऊ नये म्हणून अशा पद्धतीने आपण व्यवस्थित शिलाई टाकायची. आता आपलं हे कापड रेडी झालेलं आहे. चारी बाजूंनी शिलाई टाकून याला क्विल्ट करायची गरज नाही. खूप छान फिनिशिंग येते अशी. पण जर फोम शीट वापरलं तर त्याला क्विल्ट करायची गरज असते. तर आता बघू शकतात मी याची लांबी आणि रुंदी दाखवते. याची लांबी आहे 10 इंच आणि रुंदी आहे 16 इंच, म्हणजे 16 बाय 10चं हे रेक्टँगल पीस इथं मी घेतलेलं आहे. आता इथं काय करते मी, याला मधून फोल्ड करते आहे आणि दोघं साईडला मी सेंटरला मार्क करून घेते आहे. आता सेंटरला मार्क केल्यानंतर मी आधी 3-3 इंचावर मार्क केलं. आपल्याला हे हँडल जॉईन करायचं आहे त्याच्यासाठी. पण मग 3 इंच थोडंसं जास्त होऊन जातं, त्याच्यामुळे मी परत मग 2-2 इंचावरच मार्क केलं. तर आता हे आपल्या सोयीनुसार आपल्याला करायचं आहे, कारण माझा ही जी हँड पर्स आहे ही छोटीच येणार आहे. त्याच्यामुळे मग हँडलची जी साईज आहे ती पण आपल्याला थोडी जवळजवळच घ्यायची आहे. आता इथं मी 2 हँडल ह्याच कापडचे तयार करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला दुसऱ्या कापडचे तयार करायचे असेल तर करू शकतात. तर आता इथं बघू शकतात 16 इंचाचा मी हे लांब असं पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता ही पट्टी कशी तयार करायची, आता ही बहुतेक सगळ्यांना माहितीच आहे. तर ही एक हँडल मी तयार करून घेतलेला आहे. आता जिथं मार्क केलं आहे ना तिथं मार्कवर ठेवून, एकतर जर तुम्हाला आधी शिलाई टाकून घ्या, नसेल शिलाई टाकायची तर आता इथं मी चेन घेतलेली आहे. तर डायरेक्ट इथं मी चेनसोबतच ते हँडल पण अटॅच करणार आहे. तर आता व्हिडिओमध्ये दाखवते मी असं दाखवते मैत्रिणींनो की कमी वेळेत आपले जास्तीत जास्त कामं कसे होतील, त्या हिशोबाने मी तुम्हाला असे व्हिडिओ दाखवत असते. आणि जर आता समजा आता मला सवय झाली म्हणून मी करते, तुम्हाला आता सवय नसेल, नवीन असाल तर तुम्ही आधी हँडल जॉईन करून घ्या, त्यानंतर तुम्ही चेन जॉईन करू शकतात. आता मी इथं काय केलं आहे, चेन जॉईन केल्यानंतर त्याला दाबतीप टाकून घेतलेली आहे. जी आपली वरती टॉपला शिलाई असते ना तशी शिलाई मी टाकून घेते आहे इथं. म्हणजे आपलं जी चेन आहे ना ती छान फिनिशिंगने लागून जाते आणि मस्त दिसतं. आता बघू शकतात तुम्ही. तसंच आपल्याला दुसऱ्याकडे पण करायचं आहे. दुसऱ्या साईडला दुसरा हँडल तसंच जॉईन करायचं आहे. आधी ठेवून घ्यायचं. आता बघा इथं दाखवते मी तुम्हाला. आधी व्यवस्थित ठेवून घ्यायचं, त्याच्यानंतर शिलाई टाकायची आणि मग वरून चेन लावायची. आणि जर तसं नसेल करायचं, डायरेक्ट मी जी पद्धत वापरते ती पद्धत जरी वापरली तरी चालेल. तर मैत्रिणींनो, असे जे बटवे असतात ना, आपण आता भरपूर असे कार्यक्रम असतात, बड्डे असता, किटी पार्टीज असते किंवा छोटा मोठा काही कार्यक्रम असतो हळदी कुंकवाचा, तर आपल्याला रिटर्न गिफ्ट द्यायला खूप छान आहे हे छोटे छोटे पाऊच झाले किंवा मग हँड पर्स झाले. आता हँड पर्स पण भरपूर अशा वेगवेगळ्या आहेत. आता हे हँडलवालं छोटंसं हँड पर्स झालं. आता
आज्या असतात आपल्या, काकू, मावश्या, तर अशांना आपण हे गिफ्ट देऊ शकतो. खूप छान वाटतं मैत्रिणींना. आता इथं बघा मी चेन जॉईन करून घेतली. माझा व्हिडिओ इथं बंद झाला म्हणून मी तुम्हाला दाखवू नाही शकली चेन कशी टाकली, पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल चेन कशी टाकायची असं, किंवा त्याचा एक छोटा व्हिडिओ मी बनवून अपलोड करेल. तर आता मी हे जॉईन करून घेतलं. आता मला ही उलट दिशेने करायचं आहे. आपल्याला चेन जशीच्या तशी राहू द्यायची आणि आपल्याला ते उलटं करून घ्यायचं आहे. खूप सोपं आहे मैत्रिणींनो. अगदी 10 ते 15 मिनटातच आपलं हे तयार होतं. आणि जर अजून फोम शीट असेल ना, तर फोम शीटने लवकर तयार होतं, कारण हे कसं असतं, थोडंसं रबर शीट थोडं हार्ड असतं, त्याच्यामुळे आपल्याला ते थोडंसं वळवायला हे होतं, तर त्याच्यासाठी. आता बघू शकतात मी व्यवस्थित असं सेट करून दोन्ही साईडला शिलाई टाकून घेणार आहे. डबल स्टिच टाकून घ्यायची आहे. डबल शिलाई म्हणजे आपलं जे पाऊच आहे ते छान असं पॅक होईल आणि खूप छान असं मजबूत बनेल. त्यासाठी आपल्याला जर सेलिंग करायची असेल ना मैत्रिणींनो हे पाऊच, तर व्यवस्थितच फिनिशिंगने आपल्याला तयार करायचं आहे ते. तर बघू शकतात खूप यूजफुल आहे मैत्रिणींनो. आजकाल आता अशा वस्तू खूप चालल्या आहेत. छोटे छोटे हँड पर्स झाले, कॉईन पाऊच झालं, या अशा वस्तू इतना हँडमेड वस्तू ज्या आहेत त्या रिटर्न गिफ्ट म्हणून देतात. खूप छान असतं, यूजफुल असतं आणि छान वाटतं असं वेगळं काहीतरी द्यायला. आणि आपल्याला परवडेल असंच असतं काही, हे खूप महाग राहत नाही. जास्तीत जास्त 50 रुपये, 60 रुपये, 70, 80, 90, 100 असे, म्हणजे ते पॅटर्न वाईज असतात त्याच्या प्राईस. आता हे जे मी हँड पर्स बनवते आहे याची प्राईस जाणार आहे 70 रुपये प्लस शिपिंग. जर ज्यांना कोणाला हे पाऊच घ्यायचे असतील तर त्यांनी मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्ही क्वांटिटी सांगायची. जर तुम्हाला यापेक्षा तुम्ही जर जास्त क्वांटिटी घेणार तर तुम्हाला प्राईस अजून कमी होऊन जाईल. तर बघू शकतात आता इथं मी साईडला, दोन्ही साईडला शिलाई टाकून घेतली आणि खाली जे कॉर्नर आहेत तिथे मी 1-1 इंचाला मार्किंग करून घेतलेलं आहे, खालच्या दिशेने आणि साईडला. तर साईडला जी शिलाई टाकली ना, शिलाईपासून मग आपल्याला पुढे 1 इंच घ्यायचं आहे. आता दोन्ही साईडला मी 1-1 इंच मार्किंग करून घेतलं आणि तिथे मी कट करून घेणार आहे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. एकदा तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा. जर तुमच्याकडे आता हा सामान तर नसेल, रबर शीट वगैरे नसेल, तुमच्याकडे जर एखादी डीमार्टची पॉली बॅग असेल, त्या पण थोड्याशा हार्ड असतात, तर त्या वापरा, काही हरकत नाही. आटा बॅग असेल तर आटा बॅग पण यूज करू शकता, त्याच्याने पण छान असं येतं. सुरुवात करायची ना मैत्रिणींनो, तर घरातल्या वस्तूंपासून सुरुवात करा. असं नाही की तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करा, बाहेरून वस्तू आणा आणि मग बनवा. आता कसं आहे, माझं सेलिंग पण होतात, प्लस इथं आमचे स्टॉल वगैरे लागत असतात, तर तिथं पण मी लावत असते. त्याच्यामुळे मग मला हे वस्तू मी बनवून ठेवते, जेणेकरून मला त्यावेळेला ते कामात येतील म्हणून. आणि ऑर्डर आली तर मग आपल्याला सहज आपण देऊ शकतो. आता बघा हे कॉर्नर मी कशा पद्धतीने जॉईन केलेले तुम्ही बघू शकतात. दोन्ही साईड मी व्यवस्थित घेतलेले आहेत आणि ते दोघं आता आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. जिथं मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलं आणि तिथे शिलाई टाकून घ्यायची आहे. हे थोडंसं फोम शीट जर राहिलं असतं ना, तर ते थोडं सॉफ्ट राहतं म्हणून लगेच हे होतं. रबर शीट थोडंसं आपल्याला शिलाई, नवीन नवीन शिलाई मारायला थोडंसं जड जातं. आता सवय झालेली असते त्याच्यामुळे काही नाही, पण जे बिगिनर्स असतील, ज्यांना नवीन सुरुवात करायची असेल, तर त्यांना थोडंसं प्रॅक्टिस करावी लागेल ह्या गोष्टीसाठी. फोम शीट पण तुम्ही वापरू शकतात. फोम शीट पण चांगलं आहे आणि रबर शीट पण चांगलं आहे. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुमच्यावर डिपेंड आहे ते, की तुमच्या एरियामध्ये काय भेटतं आहे. जर तुम्हाला रबर शीट भेटत असेल तर रबर शीट वापरा, जर फोम शीट भेटत असेल तर फोम शीट वापरा. तर मी तुम्हाला ते पण दाखवेल पुढे. आता बघू शकतात दोघं साईडला मी स्टिच टाकून घेतला. आता आपल्याला चेन ओपन करून घ्यायची आणि त्याला सरळ करून घ्यायचं आहे. खूप सुंदर असे पाऊच तयार होतात मैत्रिणींनो. आणि जर हे ब्लाऊज पीसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ज्यांना कोणाला घ्यायचे असतील तर ते तुम्ही त्या लिंकवरून घेऊ शकतात. मी मिशोवरूनच हे वस्तू मागवत असते बऱ्याचशा. आता बऱ्याचशा वस्तू मी तुम्हाला सांगत जाईल की मी मिशोवरून काय मागवलेलं आहे, तर त्याची लिंक पण मी व्हिडिओमध्ये टाकत जाईल, म्हणजे तुम्हाला सोपं पडेल तिथून घ्यायला. बघू शकतात अशा पद्धतीने आपलं छान आणि छोटंसं असं हँडल बॅग, छोटीशी हँड बॅग तयार झालेली आहे, ज्याला हँडल आहे तसं बघू शकतात. व्हिडिओ आवडत असेल मैत्रिणींनो तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकत जाईल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल.
तर बघू शकता छान झालेलं आहे. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.